ऐन दिवाळीच्या दिवशी शंभूराजे पुन्हा एकदा निघाले. जिथून प्राणभयानं सुटून आले होते त्याच संकटाकडे निघाले, औरंगाबादला, शहाजादा मुअज्जमच्या छावणीत. यामध्ये शंभूराजांच्या धैर्याची कसोटी होती. औरंगजेबाला बेसावत ठेवत शहाजादा मुअज्जमशी दोस्ताना करायचा होता. 2 वर्ष शंभूराजे औरंगाबादीत राहिले, पण दिल्लीत मात्र औरंगजेबाचे हात सळसळत होते. आग्र्यातला अपमान जिव्हारी लागला होता. त्यानं एक दिवस एक गुप्त आदेश सोडला. औरंगाबादला असणारे सगळे मराठे सरदार गिरफ्तार करा, त्यांची पागा मारा. सुदैवानं हा गुप्त आदेश शहाजाद्याला समजला. त्यानं मराठ्यांना सावध केलं. मराठे रातोरात राजगडावर आले. महाराज म्हणाले, बरं झालं 2 वर्ष लष्कराचं पोट भरलं, शहाजाद्यासारखा दोस्त लाभला, आपल्या फौजांना आराम मिळाला, गडी घोडी ताजी तवानी झाली. स्वराज्याची घडी उत्तम बसू लागली होती आणि महाराजांनी पुन्हा एकदा औरंगजेबाविरुद्ध दंड थोपटले. दिल्लीकडे नजर झुगारली. नौबती दणाणू लागल्या, घोडी फुरफुरू लागली. वराड, औसा, कल्याण पहिल्या भरारीत काबीज केलं. कोंढाणाही स्वराज्यात आला. पण तानाजी मालुसरे सारखा सरदार धारातीर्थी पडला. गड आला पण सिंह गेला. जगदंब. महाराजांनी दुःख पचवत मोहिमा तिखट केल्या. आता स्वराज्याचा गरुड पंख पसरू लागला होता. इंदुलकर, राज्य वेगानं वाढतं आहे. विजयाच्या वार्ता दशादेशाहून येत आहेत. जी महाराज. त्यामुळे आता स्वराज्याचा कारभार हा राजगडावरून करणं धोक्याचं ठरेल. त्यामुळे राजधानी नवी जागा करावी असं आमच्या मनात आहे. आपण फिरली आहे एखादी जागा? रायरीचा डोंगर. वा महाराज, अगदी योग्य जागा, बेलाच जागा. मजबूत कणखर डोंगर, त्याचे कडे तासलेले. कड्यावरून एक वारा सोडला तर कोणी वर चढू शकत नाही आणि एक पाणी सोडलं तर कोणी खाली उतरू शकत नाही. आपल्यासाठी सोयीचा आणि शत्रूसाठी अडचणीचा. हो महाराज. स्वराज्याची राजधानी आता यापुढे रायगड म्हणून ओळखली जाईल. रायगड म्हणून ओळखली जाईल. हिरोजी, गडावर 12 महाल, 18 कारखाने, राज्यसभा, सदर बैठका, नगारखाने, मंदिर, मनोरे, बाजारपेठा उभ्या करा. जी महाराज. पाण्याचे तलाव उठवा. जी महाराज. बांधकामास तातडीनं लागा. लवकरात लवकर राजधानी उभी करा. जी महाराज. मुजरा महाराज. काय झालं महाराज? आनंदाची खबर घेऊन आलोय. बोला. सोयरा राणी साहेबांना पुत्र प्राप्ती झाली आहे. जगदंब. बाळ बाळंतीण दोघंही सुखरूप आहेत. रायगडावर आनंदी आनंद झालाय. पण बाळ पालथ जन्माला आले म्हणून थोडीशी काळजी वाटते. पालथे जन्माला आले याचा अर्थ ते दिल्लीची पातशाही पालथी घालतील. आणि राणीसाहेबांच्या बंधूंना, हंबीररावांना ही आनंदाची बातमी तातडीनं द्या. शी महाराज. मुजरा महाराज. अरे मर्दा उठ, सरदारांनी पाहिलं तर दुप्पट मारावे लागतील. अरे लेका, हजार जोर मारून झालं की. अरे हंबीरराव मोहिते म्हणतात त्यासनी. अंगातली रग मातीत जिरल्या बगर उठू द्यायचे नाहीत. मग उचलायला लागतील 4 माणसं. अरे 4 कशाला, मी एकलाच पुरा आहे की. का थांबला र? घामानं जमीन ओली झाली पाहिजे.
चिखोल झाला पाहिजे, चिखोल. सरदार अहो खांद भरले तर. अरे शिवरायांच्या फौजमध्ये यायचं असेल तर मनगटात तलवार उचलण्याची ताकद पाहिजे. आणि नुसती ताकद चालणार नाही, तलवारीचा वार असा झाला पाहिजे गनिमी एका वारात छाटला गेला पाहिजे. आता बघत काय उभा राहिलात? हा, करताय सुरू का पोरांना पोटीवर उभं करू? अंगाशी मोहिते सरदार, मोहिते सरदार, मोहिते सरदार, मुजरा मोहिते सरदार. अरे कंच्या बाजूला आहे गनिम. तलवार म्यानातच राहू द्या आणि तोंड गोड करा. आता काय ते सांगतोस का हानुबुकी? अहो मोहिते सरदार, सोयरा राणी साहेबांना मुलगा झाला आणि तुम्ही मामा झालात. काय सांगतो काय? अरे केवढी आनंदाची बातमी आणलीस तू. मी मामा झालो. आपल्या सगळ्या फौजला आज गोडा धोड्याचं जेवण सांगा. मी मामा झालो. एक घे तुला बक्षीस. अगदी राजबिंडे आहात तुम्ही. पीठ लावला ना तरीही दृष्ट लागते बाई तुम्हाला. महाराजांनी सूर्यदर्शन घडवले तरीही तुम्हाला दृष्टही लागली. हो की नाही? हो की नाही? राणी साहेब, आऊसाहेब येत आहेत. बर, कोण येत आहे? काय म्हणतायत आमचे बाळराजे? कोण आलंय बघा? आऊसाहेब आले. आता एक करा, तुमचे बंधू आले ना की यांची जावळ जत्रा करून घ्या. जावळाला खूप वाढ आहे यांच्या. हा. काय म्हणतायत आऊसाहेब? जावळ वाढतय. मामा आला ना की काढूया हो जावळ. आम्ही निरोप दिलाय हंसाजीरावांना, पण ते अडकले मोहिमेत आणि मोहीम काय अर्धवट टाकून नेता येणार नाही. हो ना, आम्हीही निरोप पाठवलाय. असू द्या, हो येतील ते. सवड मिळाली की तेच थांबणार नाही. पण खरं सांगू सुनबाई, आता आमची चिंता मिटली. घरामध्ये 2-2 वाघ आले. एक शिवबांची आघाडी सांभाळेल आणि दुसरा पिछाडी. तेही वाघाच्या डरकाळ्या फोडत. काय सांभाळाल ना पिछाडी? हो म्हणतायत. हो, आतापर्यंत शंभूराजे एकटेच भार सांभाळत होते, पण आता हे आले, रामाला लक्ष्मण. हो हो, लक्ष्मणच. आमचे थोरले चिरंजीव संभाजी, दादा महाराज आणि शिवबा दोघही असेच राम लक्ष्मण. त्यांनी बंगळूर सांभाळलं आणि शिवबानी दख्खन उभं केलं. आता हे दोघही असेच राम लक्ष्मण वडिलांना मदत करतील. काय कराल ना शंभूराजेंना मदत? हा हा. हो हो म्हणतात बघा. मोठे शुभलक्षणी आहेत. यांच्या जन्मापासून अष्टदिशातून विजय वार्ता येऊ लागल्यात. हो ना, यांचा जन्म झाला आणि पुरंदर स्वराज्यात आला. असाच दिग्विजय सुरू राहो. आमचे मनोरथ पूर्ण होणार असे वाटायला लागले. रायगडाला सारखं जाणं होतंय आजकाल. होय. पुतळा साहेब, तुम्ही येता? सांगू जीन कसायला? अगं बाई, एवढं का जवळ आहे रायगड? पण येऊ एके दिवशी. बघू तरी नवी राजधानी स्वराज्याची. नक्की या, बघा, आवडेल तुम्हाला. आवडेल, पण राजगड काही आमच्या मनातून जाणार नाही. खरंय पुतळा राणी साहेब, राजगड आता आपल्यासाठी गड किंवा किल्ला थोडीच राहिलाय. आमच्यासाठी तो सख्या भावासारखा.
अगं बाई, शंभूराजे बाळराजेंना घेऊन कुठे फिरताय? आणा इकडे त्यांना. मातोश्री, आम्हाला वाटते त्यांना भूक लागली. अगं बाई, डोकं गरम लागतंय त्यांचं. टकूचे घातल्याशिवाय बाहेर नेत जाऊ नका त्यांना. आम्ही फार लांब नाही गेलो, आम्ही फक्त आमचा घोडा दाखवून आलो त्यांना. पण आम्ही म्हणतो, एवढी काय घाई लागली हो तुम्हाला त्यांना घोडे आणि हत्ती दाखवायची? पुतळा राणी साहेब, या गडावर दुसरं दाखवण्याजोगं आहे तरी काय? पण आम्ही म्हणतो, नेत जाऊ नका त्यांना, दृष्टावतात ते. बरं मातोश्री, आम्ही त्यांना शस्त्रागारात घेऊन जातो. ढाल तलवार दाखवतो आमची. पुन्हा तेच, एवढी काय घाई आहे? नका घाई करू, त्यांना थोडं मोठं तर होऊ दे. पण ते कधी होणार मोठे लवकर? होतील हो. आमच्या शंभूराजांना हे मोठे होण्याची घाई लागली. पण शंभूराजे, बाळ जर लवकर मोठं व्हायला हवं असेल तर त्यांनी छान दूध प्यायला हवं, चांगला आराम करायला हवा. ठीक आहे, आम्ही बाळ राजांना मातोश्रींकडे देऊन येतो. द्या घ्या. खरंच नशीबवान आहेत दोघही. उदय राणी साहेब, आम्ही लहान असताना आम्हाला देखील वाटायचं आमच्या थोरल्या बंधूंबरोबर, दादा महाराजांबरोबर खेळावं. पण नियतीने आम्हा दोघांना कधी एकत्रच येऊ दिलं नाही. थोरल्या बंधूंच्या प्रेमाला आम्ही नेहमीच पारखे राहिलो. थोरल्या बंधूंचं प्रेम अपरूप, त्यांचा धाक दरारा, आमच्या पाठीशी आमचे थोरले बंधू उभे आहेत. हे सगळं कधीच अनुभवता आलं नाही आम्हाला. म्हणून या दोघांकडे बघितल्यानंतर खरंच खूप आनंद होतो. या दोघांच्या बंधू प्रेमाला कधीच कोणाचीच दृष्ट न लागू. जगदंब. या या हंबीरराव या. राम राम अनाजी पंत. राम 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 राम. या हंबीरराव, हा, गडावर मामा म्हणून आलात का स्वराज्याचे शिपाई म्हणून? अनाजी पंत, मामा आता झालो, शिपाई पहिल्यापासून आहे. नाही तसं नाही, अहो मामा म्हणजे आता हक्काचा भाचा आलाय ना. अहो हक्काचा भाचा तर अदुगर बी होताच की. तेही खरंच, पण आता कसं रक्ताचं. अनाजी पंत, आपल्या समद्यांचं रगात एकच आहे, स्वराज, बाकी काही नाही. हे अगदी रास्त बोललात हा हंबीरराव. तुमचं एकदम काम चोख. अहो आमची तलवार चोख, तलवारीची धार चोख, आणि समोरचा माणूस एका गावात मारणार चोख. पटलं हंबीरराव, पटलं. यायला उशीर केलात. आम्ही आपले बसलोय जावळ जत्रेची वाट बघत. त्या जावळ जत्रेत बोकड कापणार आहेत सटवायला. बसणार का पंक्तीला? मी? बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्हाला नळी नाही आवडत, तुम्हाला आवडती पोळी. पोळी खायची, वरून तुपाची धार सोडायची आणि केशवायन महा असं म्हणायचं. पटलं हंबीरराव, पटलं. तर काय बी म्हणा अनाजी पंत, तुमची बी तलवार कुठं बी कमी पडत नाही बरं का. हंबीरराव, तुमच्या समोर आमची तलवार म्हणजे किरकोळ. नाही नाही नाही, अहो थोड्या का लढाया मारल्यात तुम्ही, आदिलशाही तर गाजवलीत. आणि म्हणून तर महाराजांनी आदेश करून तुम्हाला गडावर राहायला सांगितलंय. बर, तुमच्याही कानावर आले तर. आता असं करा अनाजी पंत, तुम्ही सुद्धा सराव सुरू करा तलवारबाजीचा. हा, आम्ही गडावर असं पाहतो, येत जा तालीम खान्यात. येऊ की. अहो तुम्ही समोर असाल तर तलवार खेळायला हुरूप येतो अंगाशी.
मामा मामा सगळा राजगड खुश आहे. खुश म्हणजे अहो एकाच दोघे कधी उत्तमच. तेही खरेच. तुम्हाला सांगतो पंत, शंभू राजे जेव्हा असे राजाराम राजेंना घेऊन फिरतात ना, दृष्ट लागण्यासारखं चित्र दिसतं बघा. पण दृष्ट होऊ नये दोघेही. म्हणजे असे की राहुजी सोमनाथ, त्यांचे प्रेम मोठेपणेही असेच राहावे. म्हणजे राहीलही मी आपली सद्भावना जाहीर केली. कारण कसं आहे, कोवळ्यापणातला काटा मऊ आणि लुसलुशीत असतो, पण पुढे जाऊन तोच काटा तिखट होतो. पंत एकदम काट्यावरच आलात. मी आपलं उदाहरण दिले हो. पण कसं आहे, महाराजांनंतर सगळा भार एकट्या शंभू राजेंवर येत होता. आता तो भार बाळराजेही घेतील. घ्यायलाच पाहिजे. अहो धाकटे बंधू ते. अहो शेवटी त्यांचाही हक्क आणि अधिकारी आहेत. तुम्हाला सांगतो, शंभू राजे आणि बाळराजे जेव्हा दोघेही खांद्याला खांदा लावून एकत्र फिरतील ना, तेव्हा कोणाचीही हिंमत होणार नाही स्वराज्याकडे डोळा वर करून बघण्याची. एकीचे बळ फार थोर असते हो, पण बेकीही होऊ नये याची काळजीही घ्यावी लागते. अहो आपण कशाला आहोत? तुम्ही एवढे हुशार, ज्ञानी. राहुजी सोमनाथ, बेकी ज्ञानातून आणि हुशारीतूनच येते बरं. अतिहुशारीच माणसात पाचर मारते आणि त्यातून महाभारत घडतं. थोडक्यात भाऊबंदकी. इतक्यात कशाला महाभारताचा विचार करताय? मी महाभारताचा विचार करत नाही. मग मी फक्त एक भाग सांगितला. शेवटी माझी इच्छा आहे की दोघा भावांनी राम लक्ष्मणासारखे राहावे. पंत, ते कसं राहायचं हे महाराज ठरवतील. आपण कसं राहायचं ते आपण बघूया. रायगडावर महाभारत नाही, शिवभारतच घडणार. लिहून घ्या. अरे अशी तलवारबाजी करताना कोणी मिठी मारत का? हा मामा, ती तलवारबाजी राहू द्या बाजूला. असं इकडे या. अरे पण इकडे या. आता बसा इथे. किती दिवसांनी भेटताय आम्हाला? आम्ही किती वाट पाहिली तुमची. वय वय वय. अहो घोड्यावरून आमासनी उतराया फुरसत तर मिळाय पाहिजे की न ग? एक मोहीम झाली का दुसरी, दुसरी झाली का तिसरी. म्हणून काय यायचं नाही? चुकलो. आता येत जाईल, नाही तर असं करीन तुम्हालाच घेऊन जाईन. नेलं असत पर मडक अजून कच्च आहे. कच्च आहे, चांगलं शेकलं पाहिजे. अजूनही आम्ही कच्चे आहोत तर लय. अहो युवराज, म्यानातून तलवार निघाली किती लखला काय पाहिजे. समोरच्याला फिरताना दिसाय बी नाही पाहिजे. मग मामासाहेब, तुम्ही घ्याल आमचे हात. आता हे काही विचारणं झालं. अहो घेऊ की, त्यात काय एवढं. मामासाहेब, तुम्ही भेटलात आमच्या मातोश्रींना? त्यांनाच भेटाय आलतो, पण जाता जाता डोकावलं तुम्ही दिसलात, म्हटलं दोन हात करून जाऊ. मग पहिलं चला. चला. आमच्या मातोश्री वाट पाहतायत तुमची. तुमचे बाळराजे आणि आमचे बाळराजे ही वाट पाहतायत. चला. अहो होय होय होय. आधी थांबा, दोन गोष्टी करायच्या राहिल्या तेवढ्या करू दे. दोन गोष्टी? होय. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा मुका घ्यायचा राहिलाय. आणि दुसरी गोष्ट? मामासाहेब? युवराज, तुम्हासने मुजरा करायचा राहिला. युवराज. मामासाहेब, तुम्ही आम्हास मुजरा केलेला आम्हाला आवडत नाही. उलट आम्हीच विसरलो तुमच्या पाया पडायचं. नाही नाही नाही. मामा, सुखी रहा, सदा सुखी रहा.